कराडमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानं कोयना धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटांवर. कोयना नदीमध्ये आता 12,671 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणातून गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 4 फुटांनी घट. 26 फुटांवर असलेली कृष्णा नदीची पाणी पातळी पोहोचली 22 फुटांवर. चंद्रपूरच्या इराई धरणाचे 2 दरवाजे उघडले. प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी. महादेव मुंडे प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करण्याचे आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली होणार तपास. आरोपींना तात्काळ अटक करण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. तिथली सगळी दहशत आम्ही संपवणार. 21 महिन्याचा वृत्तांत सांगितल्यानंतर मुख्यमंत्री भाऊक. ज्ञानेश्वरी मुंडेंचं विधान. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देताना 10 वेळा विचार करा. करुणा मुंडेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी. महादेव मुंडेंच्या गुन्हेगारांना पकडावे या मागणीसाठी मनोज जरांगे आज बैठक घेणार. कित्येक महिने उलटून सुद्धा गुन्हेगार मोकाटच. बीड पोलिसांचं मोठं अपयश. एक चूक मंत्र्यांना महागात पडणार. मंत्र्यांची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही. महायुतीच्या बैठकीमध्ये निर्णय. मनसेच्या मुंबई पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांचं शिबिर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिबिराचं आयोजन. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत फोनवरून साधला संवाद. ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमारांना होणाऱ्या त्रासाबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. पुण्यात विविध कार्यक्रमांना लावणार उपस्थिती. विकास कामांचीही करणार पाहणी. हिंजवडीबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतायत. निर्णय घेताना समाधान वाटत नाही. मात्र एकूण परिस्थितीचा विचार करता रस्ते रुंदीकरण करणं भाग आहे. अजित पवार यांची पुणे दौऱ्यादरम्यानची प्रतिक्रिया. माझ्या प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांकडे कोणी अर्ज केला होता का? मुख्यमंत्र्यांच्या पक्षप्रवेशाच्या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर. देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही. दौंडमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य. दौंडमध्ये निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा. नितीन गडकरींना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार. कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि 2ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार. कैलास गोरंट्याल यांचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात पक्षप्रवेश. ज्या विश्वासानं भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्याला तडा जाऊ देणार नाही. गोरंट्याल यांचं आश्वासन. अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे नेते अभय पाटील यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची पोस्ट. मात्र अभय पाटील स्थानिक राजकारणावर नाराज असल्याचीही चर्चा समोर. सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा. विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यानं सावंत नाराज. राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू. एससीबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा हा निर्णय. प्रांजल केवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुणे पोलिसांकडून केवलकरांसह 5 आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी. न्यायालयानं मागणी फेटाळत दिली न्यायालयीन कोठडी. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल केवलकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. केवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडल्याची पुणे पोलिसांची माहिती. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला पत्र. धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पूर येण्याची शक्यता. कात्रजकडून गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांनी वाढ. आता दूध खरेदी 33 रुपयांनी होणार. शेतकऱ्यांना दिलासा. ग्राहकांसाठीच्या विक्री दरात कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती. ईडीची मुंबईमध्ये 8 ठिकाणी छापेमारी. मुंबईतल्या मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात छापेमारी. ईडीनं काही कागदपत्र जप्त केल्याचीही माहिती समोर. बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये जुना सरकता जिना लावल्याचा महाविकास आघाडीचा आरोप. सरकत्या जिन्यावरील प्लास्टिकचं आवरण काढत कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेवर 145 आक्षेप आणि हरकती दाखल, तर 8 ऑगस्ट पर्यंत जिल्हानिहाय सुनावण्या होणार असून 11 ऑगस्टला अंतिम निर्णय अपेक्षित. भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्यानं घेतला युवकाचा बळी, ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पालघर जिल्ह्यात वाणगाव रेल्वे पुलाजवळच्या सर्व्हिस रोडची 2 महिन्यात चाळण, ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रोड उखडल्याचा स्थानिकांचा आरोप. कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारतींचा प्रश्न पुन्हा न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता, बेकायदा इमारती कारवाई केली नसल्यानं याचिकाकर्त्यांकडून अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा. बीडमधील गुन्हेगारी संपेना, व्हिडिओ व्हायरल का केला म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राची बोटं छाटली, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. तर मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमधील फेरीवाल्यांची धरपकड, महिलांच्या डब्यात पुरुष फेरीवाल्यांवर कारवाई, रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल. पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी, वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्टेशन दरम्यानची घटना, ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्याच्या कारणातून ही हाणामारीची घटना. नागपूरमध्ये NITचे अभियंता सुरेश चव्हाण यांना मनसे कार्यकर्त्यांनी फासलं काळं, सुरेश चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा दावा. नांदणी येथील माधुरी हत्तीणीला नेल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये अनेक ग्रामपंचायतीकडून निषेध ठराव, कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्तीणीला परत आणण्यासाठी जनचळवळ उभारण्याचा केला निर्णय. हिंगोलीमध्ये भर रस्त्यात युवकावर खंजीरनं प्राणघातक हल्ला, घटना CCTVमध्ये कैद, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना अटक, रेल्वे स्थानकावरून केलं होतं अपहरण, नांदेड पोलिसांनी आरोपींची काढली धिंड. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्याच्या पाडा परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, तरुण गंभीर यामध्ये जखमी, 2 आरोपींना या संदर्भात अटक, 1 आरोपी अद्याप फरार. विजयदुर्ग बंदरात सागरी रोरो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचं काम सध्या सुरू, गणेश चतुर्थीच्या 3 दिवस आधी ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न, टेस्ट ड्राईव्ह यशस्वीरित्या झाल्यावरच बुकिंग सुरू केलं जाणार. पंढरपूर समजून तुळजापुरामध्ये उतरवलं हेलिकॉप्टर, पोलीस, महसूल आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ, हेलिकॉप्टर कंपनीला 10,000 रुपयांचा दंड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर प्रवासी संघटना आक्रमक, प्रवासी संघटनेनं वाचला रेल्वे स्थानकांवरील समस्यांचा पाढा. जळगावमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची पुण्याच्या आंदोलनाला पाठिंबा देत भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी, 3 वर्षांपासून भरती रखडल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन. पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, संविधानाच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू. भारतीय वस्तूवर आजपासून अमेरिकन टॅरिफ लागणार, 25% कराचा ट्रम्प यांच्याकडून बोजा, शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार दिसण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इटारसी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर परभणी या 2 महत्त्वाचे रेल्वे प्रकल्पांना अखेर मंजुरी. विदर्भ आणि मराठवाडा विभागातील रेल्वे जाळं आता अधिक विस्तारित होणार. तर उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुना नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूर येण्याचा धोका, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुरवाल धरण ओव्हरफ्लो, सुरवाल धरणाचं पाणी गावामध्ये शिरल्यानं पूरस्थिती निर्माण, घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ, नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर. छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यात एक आईचा मुलगा शिक्षणासाठी अक्षरशः नाल्यावरून प्रवास, पावसानंतर नाल्यामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचा प्रवास अवघड. तर उत्तर प्रदेशमधल्या महागंज परिसरात स्टंट मॅजिक करताना तरुणाचा अपघात, पंचमुखी शिवमंदिरात श्रावण महिन्याचा मेळा सुरू असताना स्टंट करताना या तरुणाचा अपघात. केंद्रीय निवडणूक आयोगानं 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनंतर ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेमध्ये सर्व यंत्र योग्य स्थितीमध्ये असल्याचं केलं स्पष्ट. भारताचा जीडीपी 2025-26 मध्ये 6.4% राहील असा अंदाज, देशांतर्गत मागणी आणि सरकारचा पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे मागणी स्थिर राहण्याचा अंदाज, IMF कडून जागतिक आर्थिक पाहणी अहवाल जाहीर. अमेरिकेचा पाकिस्तानसोबत मोठा तेल करार,
अमेरिका पाकिस्तानमधील तेल साठ्यांचा विकास करणार, भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल, ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणकडून तेल खरेदी केल्याच्या आरोपामुळे अमेरिकेची आता थेट भारतातील कंपन्यांवर कारवाई. अमेरिकेनं जवळपास 6 भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफच्या इशाऱ्याला चीनचं सडेतोड उत्तर. बळजबरी आणि दबावानं काही साध्य होणार नाही, चीननं अमेरिकेला सुनावलं. उत्तर चीनमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गंभीर स्थिती. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता. रशियाला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा जबरदस्त धक्का. गुरुवारी कुरिल बेटांवर 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप. स्पेनच्या कॅसेरेस आणि एव्हिला या भागातील जंगलामध्ये वणवा. लष्कराच्या आपत्कालीन पथकाचे 238 अधिकारी आणि 91 वाहनं तातडीनं पोहोचली. अमेरिकेचं अत्याधुनिक F-35 लढाऊ विमान कॅलिफोर्नियामध्ये कोसळून अपघात. सुदैवानं पायलट सुखरूप बाहेर पडल्यानं जीव वाचला. तर ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना 10 डिसेंबरपासून युट्यूबवर अकाउंट उघडण्यास बंदी. सोशल मीडियावर वयोमर्यादा लागू करणाऱ्या कायद्यानंतर आता युट्यूबचाही यामध्ये समावेश. तर भारत विरुद्ध इंग्लंड 5वी निर्णायक कसोटी दिवसाअखेर भारत 6 बाद 204 धावांवर. करुण नायरचे नाबाद अर्धशतक. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 64 षटकांचा खेळ. भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलनं मोडला 47 वर्षांपूर्वीचा विक्रम. सुनील गावस्कर, गॅरी सोबर्स यांना टाकलं मागे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 733 धावांचा केला त्यानं विक्रम. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अंडर-19 भारतीय संघाची घोषणा. फलंदाज वैभव सूर्यवंशीचा सुद्धा या दौऱ्यासाठी समावेश. पाकिस्तानचा वेटरन लीग WCLच्या अंतिम फेरीत प्रवेश. मात्र भारताचा उपांत्य फेरी खेळण्यास नकार. गुलामायो कसोटीमध्ये झिम्बाब्वेचा संघ 149 धावांवर बाद. पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या 92 धावा. टेवॉन कॉन्वेचं अर्धशतक तर मॅट हेनरीनं घेतल्या 6 विकेट्स. 2028च्या ऑलिम्पिकमधून पाकिस्तान न्यूझीलंड बाहेर पडण्याची शक्यता. ICCच्या प्रादेशिक पात्रता प्रणालीचा अडथळा. 128 वर्षांनंतर क्रिकेटचं ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन. गायक उत्कर्ष शिंदे बरोबर काश्मीरमधील मुस्लिम दुकानदाराचा मराठीमध्ये संवाद. उत्कर्षनं व्हिडिओ पोस्ट करत केलं त्या दुकानदाराचं कौतुक. पटकन एकदम चांगला एकदम छान में महान.